न्यूज, सच जरूरी है। नमस्कार, आप देख रहे हैं MNS न्यूज लाइव। मैं हूं आपके साथ चांदनी पाठक। एक नजर डालते हैं आज की खास खबर पर। MD ड्रग्स देने आए पूर्व नगर सेवक के बेटे को पुलिस ने किया गिरफ्तार। नागपुर में लगातार बढ़ते MD ड्रग्स की तस्करी के चलते पुलिस फुल एक्शन मोड पर आ गई है। इसके चलते 13 जुलाई की शाम को 4 बजे दी गई जानकारी के अनुसार गणेशपेट पुलिस ने MD देने आए एक पूर्व नगर सेवक के बेटे को गिरफ्तार किया। गिरफ्तार आरोपी का नाम संकेत बुग्गेवार है और वह पूर्व नगर सेवक अजय बुग्गेवार का बेटा है। आरोपी ने MD देने की बात स्वीकार की है। आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर लिया गया है और पुलिस आगे की जांच कर रही है। आरोपी के पास से एक थार, MD और अन्य कीमती सामान जब्त किया गया। यह कार्रवाई गणेशपेट बस स्टैंड के सामने हेडाऊ रेस्टोरेंट के पास की गई, जहां पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर जाल बिछाकर आरोपी को रंगे हाथ पकड़ा। पुलिस के खबरी को सूचना मिली थी कि संकेत बुग्गेवार, जो एक विख्यात बॉडी बिल्डर और जिम ट्रेनर है, अपनी थार गाड़ी से MD ड्रग्स की डिलीवरी देने वाला है। इस सूचना के आधार पर गणेशपेट पुलिस ने तड़के एक विशेष अभियान चलाया। पुलिस ने जाधव चौक के पास संकेत को रोका और उसकी तलाशी ली। तलाशी के दौरान उसके पास से 16.7 ग्राम MD पाउडर बरामद किया गया, जिसकी कीमत लगभग 1,67,000 आंकी गई। इसके साथ ही पुलिस ने 18,17,000 मूल्य का कुल मुद्देमाल सामान जब्त किया, जिसमें थार गाड़ी भी शामिल है। नागपुर में हाल ही महीनों में ड्रग्स तस्करी की घटनाएं बढ़ गई है। मई 2025 में पुलिस ने ग्रामीण क्षेत्रों में MD ड्रग्स के प्रसार को उजागर किया था। गणेशपेट पुलिस ने इस ऑपरेशन को अत्यंत गोपनीय और सुनियोजित तरीके से अंजाम दिया। खबरी की सटीक जानकारी के आधार पर पुलिस ने जाल बिछाया था। पुलिस इस मामले की पूरी जांच कर रही है ताकि इस तस्करी नेटवर्क के अन्य सदस्यों और इसकी जड़ों का पता लगाया जा सके। पुलिस उपायुक्त राहुल माकणीकर ने बताया है कि शहर में बढ़ते अपराधों पर लगाम लगाने के लिए पुलिस सतर्क है और ऐसे मामलों में 0 टॉलरेंस नीति अपनाई जा रही है। पोलीस स्टेशन गणेशपेठ हद्दीमध्ये बसस्टँड परिसरामध्ये PI मुलानी आणि पोलीस स्टेशन गणेशपेठचे API जाधव, PSI डोईफोडे, DBचा स्टाफ, पोलीस कॉन्स्टेबल सागर आणि पोलीस कॉन्स्टेबल इतर जे DBचे अंमलदार आहेत, ते पेट्रोलिंग करत असताना त्यांना अशी गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाली की एक थार गाडी आहे, ज्याचा क्रमांक MH45AV 4554 ही थार गाडी आहे महिंद्रा कंपनीची। या थार गाडीमध्ये एक व्यक्ती MD हे जे ड्रग्स आहे ते डिलिव्हर करण्याकरता येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने आमचे पोलीस पथक सापळा रचून तयार होते आणि जेव्हा ती गाडी पोलिसांना दिसली तर ताबडतोब ती ताब्यात घेऊन त्यामध्ये असलेला इसम संकेत अजय बुग्गेवार वय 29 वर्षे, राहणार प्लॉट नंबर 1011 आशीर्वाद नगर NIT गार्डन जवळ पोलीस स्टेशन सक्करदरा हा मिळून आला। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्यामध्ये त्याच्या खिशामध्ये एकूण 16 ग्राम 7 मिलीग्राम MD पावडर मिळून आली, ज्याची किंमत 1,67,000 अशी होत आहे। त्याच्याकडून तो MD पावडर नियमाप्रमाणे जप्त करण्यात आलेला आहे आणि आरोपीला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। आरोपीला अटक करून माननीय न्यायालयात हजर करून दिनांक 15 तारखेपर्यंत त्याचा PCR घेण्यात आलेला आहे। या दरम्यान आरोपीकडे आम्ही तपास केला, त्याबद्दल त्यांनी सांगितले की ही जी पावडर आहे ती पावडर ऍक्च्युअली प्रणय पाझारे नावाचा जो त्याचा मित्र आहे त्याच्या घराजवळ राहतो, त्यांनी त्याला सांगितलं होतं की 1-2 मुलं येतील तुझ्याकडे, तू फक्त त्या एसटी स्टँड परिसरामध्ये जाऊन थांब, म्हणजे ती मुलं येतील आणि तुझ्याकडून ती पावडर घेऊन जातील असं सांगितल्याने तो तिथे ती डिलिव्हरी देण्याकरता आला होता, असं त्याचा जबाब आहे। त्याच्यानंतर तो जो दुसरा आरोपी आहे तो अद्यापपर्यंत फरार आहे। आम्ही त्याच्या मागावर आहोत, लवकरच आम्ही त्याला सुद्धा अरेस्ट करू। माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे, जर MD ड्रग्स किंवा कोणताही नशाकारक पदार्थ जर आपल्याकडे कोणी असं अवैधरित्या बाळगत असेल, विक्री करत असेल, सेवन करत असेल किंवा अशा प्रकारचं कोणतंही रॅकेट आपल्या परिसरामध्ये जर ऍक्टिव्ह असेल तर कृपया पोलिसांना माहिती द्या। आत्ताच आदरणीय माननीय CP सर डॉक्टर रवींद्र सिंगल सर यांनी ऑपरेशन थंडर संपूर्ण नागपूर शहरात राबविले होते। त्या ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांनी हाच संदेश समाजाला दिलेला आहे
की अशा प्रकारचे कोणतेही ड्रग्स, गांजा किंवा हेरोईन, ब्राऊन शुगर, MD या प्रकारचे जे नशाकारक पदार्थ आहे त्याचं कुठेही कोणीही सेवन करणार नाही किंवा कुठेही विकलं जाणार नाही किंवा कोणीही अवैध व्यवसाय करणार नाही। जर कोणाला असं दिसून येत असेल कृपया तात्काळ पोलिसांना माहिती द्या आणि नागपूर शहर हे नशामुक्त करण्यासाठी पोलिसांना मदत करा। संकेत अजय बुग्गेवार हा एक जिम इन्स्ट्रक्टर आहे। तो जिम मध्ये इन्स्ट्रक्शन किंवा मग जे वर्कआउट करून घेतात, जे व्यायाम करायला जातात त्यांना तो व्यायाम शिकवत असतो, असं त्याचं प्रोफेशन आहे। त्याच्या वडिलांबद्दल आम्ही माहिती घेत आहोत, त्याचे वडील नेमके काय करतायत याबद्दल अजून माहिती आम्हाला अप्राप्त आहे। इसी के साथ देश दुनिया की तमाम खबरों के साथ जुड़े रहें और देखते रहें MNS न्यूज लाइव। नमस्कार। आप देख रहे हैं MNS